आज आपण चाललोय ते कोकणातल्या थंड हवेच्या ठिकाणी आणि ते सुद्धा समुद्राच्या जवळ, आणि ते म्हणजे आपल्या प्रिय दापोलीमध्ये. सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नामसेवा अटल सेतू. 250 रुपये कट आणि आता पुढचा प्रवास. आणि बघा आता आपला जो प्रवास चालू झालाय ना, तुम्हाला जसं मी तुम्हाला बोललो की यावेळी आपण एक नवीन रूट घेतलाय. सो आपण मेन हायवे आता सोडलेला आहे आणि आता आपण आहोत ते चिर्ले गावामध्ये. सो मला हा जी गावं आहेत ना ती पण जरा बघायची होती, एक्सप्लोर करायची होती. त्या गावाबद्दल बरंच ऐकलंय की इथे बऱ्याच गोष्टी म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे जोरात चालू आहे आणि इकडे मोठ्या प्रमाणात बघा सगळे जे मोठमोठे कंटेनर आहेत तर ते इथे ठेवले जातात. ते बघा यार्ड आहे मागे. तर चिर्ले गाव, खोपटे गाव, जुई गाव. तर मित्रांनी इकडे जागा वगैरे पण घेतल्या आहेत, प्लॉट्स वगैरे. मध्ये आम्ही मुंबई एक्सप्लोर गेलो ना तर तिथे पण एक डेव्हलपर आलेले. ओके, सो डेव्हलपर म्हणण्यापेक्षा ते म्हणजे इथे प्लॉट विकायचे, म्हणजे सिडकोचे प्लॉट, आणि नंतर मग ते सिडकोचे प्लॉट तुम्ही विकत घ्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही ते डेव्हलप नाही करू शकत. जेव्हा सिडको तुमच्याकडून परचेस करणार तेव्हा तुम्हाला ते मे बी हाय रेटला वगैरे तुम्हाला विकता येतील किंवा त्याच्यातून तुम्हाला जागा वगैरे पण मिळू शकते. जशी आता उलवेमध्ये वगैरे बऱ्याच लोकांना जागा मिळालेल्या आहेत. तो तसा काहीसा कॉन्सेप्ट आहे. ओके, सो मला पण एवढं काही माहिती नाही त्याच्याबद्दल. तुम्हाला काय माहिती असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्याशिवाय म्हणजे असं पण होतं की जर तुम्हाला इथे स्वतःचं घर वगैरे बांधायचं असेल, बंगला वगैरे, कारण कसं आहे की बघा चांगल्या जागा आहेत आणि इन फ्युचरमध्ये कसं आहे की ज्या लोकांना पण म्हणजे कोकणामध्ये वगैरे जायचं आहे, म्हणजे माझ्यासारख्या लोकांना वगैरे, तर मग इथे जर तुम्हाला चांगली लँड मिळते तर तुम्ही चांगला बंगला वगैरे बांधून सेटल पण होऊ शकता. ओके, परमनंटली. स्वतः हे गावाला येते दादरपाडा. सो दादरपाडा गावामध्ये होतं आणि छोटी छोटी गावं आहेत. ओके, आणि छोटे छोटे रस्ते आहेत. म्हटलं चला आज आपण हा एरिया पण जरा एक्सप्लोर करूया. मी इकडे कधीच नाही आलेलो. ओके, सो तुम्ही जर इथले असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त असं पिंटुकलं आहे. ओके, पण मध्ये मध्ये थोडं खराब आहे पण अदरवाईज ओके आहे. आणि मला असं वाटतं बरंच अंतर वाचतंय त्याच्यामुळेच हा रूट दाखवतोय. नाहीतर मग डायरेक्ट आपण पनवेल मार्गे वगैरे गेलो असतो. पण पनवेलला जायची तुम्हाला गरजच नाही पडत आहे. तुम्ही या रूटने डायरेक्ट कर्नाळा अभयारण्य आहे ना तर तिथे तुम्ही बाहेर पडला आणि मग तिकडून मग पेंड वगैरे करून तुम्ही आपला जो मुंबई गोवा हायवे आहे म्हणजे वडखळ मार्गे तुम्ही बाहेर पडता. आणि जसं तुम्हाला बोललेलो की जातानाचा रस्ता तसा ओके आहे. ओके, येतानाचा रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळे मला काय वाटत नाही इथून या रस्त्याने जायला. बघू आता हळूहळू या रस्त्याने प्रवास करू. आणि बघा ना सगळे तुम्ही बघाल ना तर सगळे कंटेनरच कंटेनर आहेत. सो ना US मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात माहिती आहे, रिअल इस्टेट सिंडिकेशन. ओके, सो लोक ना कलेक्टिव्हली एकत्र येतात आणि ते मोठमोठ्या लँडमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, सो नॉट नेसेसरी ते रेसिडेन्शियल लँडमध्ये इन्व्हेस्ट करतील, ते माइट इन्व्हेस्ट इन कमर्शियल लँड. ओके, कारण आता बघा आता हे जे एवढे कंटेनर उभे राहतात. ओके, तर हे तर कंटेनर इथे वर्षानुवर्षे उभेच राहणार ना. ओके, कारण जोपर्यंत आपलं जे उरण बंदर आहे ओके तर तोपर्यंत बघा समोर पण आता कंटेनर झाला, तोपर्यंत या कंटेनरना थांबायला माल उतरवायला जागा तर लागणारच. सो तुम्ही एक प्रॉपरली कमर्शियली ऑपरेटेड जागा जरी ते डेव्हलप केली तर त्याच्यातून पण तुम्ही चांगलं इन्कम घेऊ शकता. म्हणजे मला वाटतं लोकल लोकांनी पण ते केलं पाहिजे. आणि जर तुम्ही पण इंटरेस्टेड असाल सो एखादी चांगली कमर्शियल इन्व्हेस्टमेंट आणि ती जागा तुम्ही रेंटने देऊ शकता. ओके, आता मला असं वाटतं थोडं आता चेंज होतं. आपल्याला ते कंटेनर सगळे लेफ्टला जायला लागले तर आपण सरळ जाणार. आणि आता हे अजून एक गाव आहे, तेच गाव आहे. जसं जसं दिवस होईल मला वाटतं तसं तसं इथे ट्रॅफिक वाढत जाईल. बघा सगळी छोटी छोटी दुकानं आहेत. चिरणे आहे, चिरनेर रोड आहे, दिगोडे आलं, दिगोडे गाव. जसं काही शाळी वगैरे आहेत. मला असं पहिल्यांदा एका सेकंदासाठी वाटलं की ताडगोळी आहेत की मला पण करायचं आता ब्रेकफास्ट. बघूया एखादा चांगला स्पॉट बघून ब्रेकफास्ट करायला बसला पाहिजे. आणि बघा सर्वात स्वस्त आणि मस्त घरे, बंगलो, फार्म प्लॉट्स अवेलेबल 5 lakhs पर गुंठा ऑनवर्ड्स. असं तुम्हाला बोललो मी. 1 BHK 2 BHK वगैरे पण इथे अवेलेबल होते. शांत जीवन आहे सगळं इथलं. हॉटेल रिव्हर साईड कुझिन फॅमिली रेस्टॉरंट आहे पण आता ते ओपन झालं नसतं. एका ब्रेकफास्ट हे जेवणाचं आहे त्याच्यामुळे ब्रेकफास्टसाठी आपल्याला बघावं लागेल. नाहीतर मग आपला मेन हायवेला लागल्यावरती पण आपण ब्रेकफास्ट करू शकतो. पण बघूया. तसं आपला प्रवास चालू आहे आणि थोड्याच वेळात भेटतो तुम्हाला. आणि आमचं CNG संपलेलं आणि आम्हाला भेटला तो बघा CNG पंप. जास्त गर्दी पण नाही, 2च गाड्या आहेत पुढे. तो पटापट आता CNG पण भरून घेऊया. आणि आपला दापोलीला आपण जिथे चाललो ना ते अंतर पण 4.5 तासावरतीच आहे. असं अंतर बघण्याला की खूप बरं वाटायला लागतं. तो आरामात प्रवास करू शकतो. महानगर गॅसचाच आहे CNG पंप. उजव्या हाताला येतो म्हणजे तुम्ही मुंबईकडून येताय तर तो चांगला गॅस भरला जातो. आणि आपण आहोत ते चिरणे गावामध्ये. ओके, आणि 76चा रेट आहे आणि मस्त CNG भरला गेलेला आहे 554 रुपयाचा. आता आपण आहोत ना ते कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात. आता जस्ट छोटी छोटी घरं आली म्हणून, अदरवाईज तर सगळं जंगलच होतं. मस्त वळणाचा रस्ता होता आणि छोटी छोटी हॉटेल्स पण आहेत. सो या रस्त्याला बऱ्यापैकी वर्दळ तर आहे दिवस. तुम्ही इथून प्रवास तर करू शकता, काहीच हरकत नाही.
बघा इकडे पण जरा विटा बनवण्याचं काम चालू आहे. आणि आता जवळजवळ एक 5 किलोमीटर अंतरावरतीच आपला NH66 आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवे. त्याला लागल्यावरती आपण मेन हायवेलाच लागू या. तोपर्यंत जरा आपण गाडी पळून घेऊया आणि भेटूया NH66 वरती. आणि आपण लागलो ते आपल्या मुंबई गोवा हायवेला. ओके, आपण आता मागे जितेगाव सोडलेलं आहे आणि जितेगाववरून आपला पुढचा प्रवास चालू झालाय. म्हणजे जाताना तर रस्ता असं ओके आहे, येताना तर रस्ता जरा जास्तच खराब आहे. ओके, तर आता हे लवकरच वडखळ आपला आणि आपल्या प्रिय मुंबई गोवा हायवेवरून आपला प्रवास चालू आहे. बघा मस्तपैकी वाईट रस्ता, धुरळा सगळं आहे, पण मध्ये मध्ये रस्त्याचं काम पण चालू आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, आता पण हा धुरळा आहे कारण काम चालू आहे, मध्ये मध्ये असा रस्ता पण येतो. पण अजून सुद्धा ठीक आहे, मला अजून वाटतं 6 महिने तरी लागतील अजून हे काम संपवायला, 6 महिने ते वर्षभर. सो बघा अजून त्या साईडचा रस्ता बिलकुलच नाही झाला, पूर्ण खडबडीतच आहे, कोणी काम पण करायला नाही घेतलेलं. या साईडचा तर रस्ता मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवलेला, तो जायला होता. कारण प्रवास चालू आहे आपला. आता वेळ झाली तर एक ब्रेक घ्यायची, पण जरा वाईट रस्ता संपूया. म्हणजे आपला वाकाड नाका आहे ना, ते थोडा पुढपर्यंत थोडं चालवायचं आणि मग वाईट रस्ता संपेल आणि मग एक ब्रेक घेऊया आणि जरा चहा वगैरे पिऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. काय म्हणता? आणि तुम्ही लांबवर बघू शकता तिथे डोंगरावरती बघा, आता आपण बऱ्यापैकी धुकं आहे. जरा वाजले 10:30 वाजले ना पण तरी सुद्धा बऱ्यापैकी डोंगरावरती धुकं आहे. आता इकडे दापोलीला आता भरपूर मजा येणार आहे, चांगलीच थंडी असणार आहे, स्पेशली आज रात्री आणि उद्या सकाळी. बघूया कसं काय ते. आता परत एकदा वाईट रस्ता येतोय पुढे, गाड्या स्लो झाल्यात. हा रस्ता आता एवढंच माहिती नाही का करायला घेत नाही. उजवीकडचा रस्ता आता जागा तर आहे ऑलरेडी, हे तर करून ठेवलेलं आहे. आता मधला हा पॅच तर झालाच नाही, होईल हळूहळू. सगळेजण थकले, सगळे पॉलिटिकल पक्ष याच्या विरुद्ध आंदोलन करून थकले, तरी रस्ता काय होत नाही. डावीकडचा रस्ता बघा कसा, आता फ्लेवर ब्लॉकवरचा रस्ता. हा ब्रिज तर अजून माहिती नाही, ब्रिजची वाटतं केसच चालू आहे, त्याच्यामुळे याला कोण हातात लावत नाही. पण तो ब्रिजची केस चालू आहे त्याच्यामुळे हा फ्लेवर ब्लॉकचा रस्ता बनवून ठेवला आहे. हा जरी ॲटलिस्ट डांबरी करून ठेवला असता ना तरी झालं असतं. हा वरती खालती खालती वरती, जरा याचं जरा थोडं वाढवलं असतं तरी चाललं असतं. असाच प्रवास होत राहील. आणि फायनली आपण आलेलो आहोत ते माणगावला. आणि माणगाव आलं की माणगावचं ट्रॅफिक लागतं, कारण उजवीकडे चाललं ते श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरवाले. काय माहिती नाही याचा बायपास कधी रेडी व्हा, त्याचं लँड पजेशन झालं आहे की नाही माहिती आहे. तो लँड पजेशन हा आपल्या देशामध्ये मोठा इश्यूच आहे, लँड ॲक्विजिशन. असं वाटतं बरेचसे प्रोजेक्ट डिले होतात किंवा होतच नाहीत, त्याचं मेन कारणच लँड ॲक्विजिशन आहे. होपसे या ट्रॅफिकमधून आपण लवकरच बाहेर पडू. छोटंसंच आहे, थांबावं लागतं का म्हणे, बस ट्रॅफिक जास्त होतं का म्हणे. ओके, इथून निघालो की अजून पुढे आपला जर्नी आहे ती 2.25 तास दापोलीला पोहोचायची. पोहोचू लवकरच. आणि बघा आता आपण ह्या आतल्या रस्त्याने चाललेलो आहोत. महाडमधून बाहेर पडताना थोडं डिफिकल्ट झालं, पण एक शॉर्टकट घेतला आणि पटकन बाहेर पडलं. आणि हा छोटा रस्ता आहे पण छान रस्ता आहे. ओके, आणि जास्त ट्रॅफिक पण नाहीये, त्यामुळे आमचा मस्तपैकी आता एक छोटासा मध्ये ब्रेक पण झाला. मध्ये मध्ये मोठमोठी झाडं पण आहेत, तशीच सावलीमध्ये आम्ही गाडी थांबवलेली. आता पुढचा प्रवास सुरू केलाय. एक तासाभरावरती दापोली आहे, तर मध्ये बरीच गावं लागणार आहे, करंजाडी वगैरे. तर मग काही काही नाके आहेत. ओके, असे तर जसं येऊ ना तसं तसं तुम्हाला सांगत जाईल. आता तरी प्रवास चालू आहे, लवकरच पोहोचूया दापोलीला. आणि फायनली आपण पोहोचलो ते आपल्या दापोलीमध्ये. वेलकम टू दापोली. आणि दिसत आहेत ती सगळे रिसॉर्ट, आता रेस्टॉरंट, बरेचसे प्रोजेक्ट. आणि इथूनच सगळे उजवीकडे आपण टर्न मारतोय. आता तर इकडेच सगळे लाडगर, मुरुड यासारखे सुंदर सुंदर बीचेस आहेत. पुढे आपलं रिसॉर्ट पण आहे, तिथे आपण आज थांबणार आहोत. आणि खूप चांगला रिसॉर्ट आहे, वेस्ट स्विमिंग पूल. तर ते पण ऑलमोस्ट पोहोचलो आहेत आपण. 2.5 किलोमीटर दाखवत आहे इकडून टुवर्ड्स समुद्र. ओके, बीच पासून खूपच जवळ आहे ते. तर या आपण पोहोचून जाऊ. आणि फायनली आपण आलो आहोत ते आपल्या हॉटेलवरती. हे बघा, अशी क्यूटशी रूम आहे आमची, वेल कम्फर्टेबल. दादा टी व्ही लावतात. स्पेशियस आपला असा वॉशरूम आहे आणि इथे बाल्कनी आहे, बेस्ट पार्ट. आणि खालती स्विमिंग पूल पण आहे. तर तिकडे स्विमिंग पूलला जाऊच आपण. ओके, आणि त्याच्याशिवाय हा इकडे एक प्रोजेक्ट आहे, सो त्या प्रोजेक्टबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत, पण त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. पण यार स्विमिंग पूल मस्तच वाटतोय. काय म्हणता, डोबकी मारायला जाऊया ना? जाऊया थोड्या वेळाने, पण आता लागली आहे भूक. तर आधी या पटापट मस्तपैकी ना खायला जाऊया. सो आता झाली आहे वेळ मस्तपैकी जेवणाची. आणि इकडे आपल्याबरोबर आल्यात ते बघा, काय सांगा, मशरूम तंदूर. तुम्हाला तर माहिती आहे माझे खूप फेवरेट आहेत मशरूम, तर जिथे जातो मी तिथे मशरूमची एक डिश मागवतो. आणि प्रेरणाला नाही आवडत, पण प्रेरणा माझ्यासाठी बनवते. आणि प्रेरणा पण जे बनवते ना घरी ते पण ऑसम असतात, एकदम तोंडाला चव आली. पण आता हे पण छानच दिसतात, मशरूम तंदूर. आणि मध्ये एकदा प्राजक्ताने प्रेरणा काय बटाट्याचे हे मागवले ना, बटाटा तंदूर, पोटॅटो तंदूर. तर ते पण मला असे दिसत होते, पण हे चवीला वेगळे लागतील नक्कीच. आणि जरा बसलो तर व्ह्यू बघा फक्त, असं आहे ना मस्तपैकी स्विमिंग पूल. आणि स्विमिंग पूलच्या पलीकडे असे रो हाऊसेस आहेत, सो ते रो हाऊसेस बघायला जाऊच आपण.
पण आधी या जरा मशरूम खाऊन घेतो. टाइम टू इट मशरूम. चांगलाच भला मोठा मशरूम आहे. मस्तच बनवला आहे, छानच. तर आता माझे पटापट संपून जातील. आता मेन कोर्स पण इथूच आहे. एकच स्टार्टर मागवलेलं कारण मेन कोर्स पण जास्तच आहे. बटर नान आहे आणि जिरा राईस वगैरे मागवलं आहे, छास वगैरे. आणि आता जेवल्यावरती ना चांगलंच अंगावरती येणार आहे. पण आधी जरा मशरूम एन्जॉय करूया. आणि त्याच्याशिवाय इकडे आलं ते आपला मस्तपैकी पनीर लबाबदार बघू शकता तुम्ही. आणि त्याच्याशिवाय इकडे मस्त छान बटर नान आपले फेवरेट आहेत, तुम्हाला माहिती आहे. बटर नान तर पाहिजेच. आणि पनीर लबाबदार आणि जिरा राईस पण येईल लवकरच. आणि बघा हे संपायला सुरुवात झालेली आहे. उरत नाहीत माझे मशरूम. आणि बघा आपलं तर मस्त सगळंच जेवण आलेलं आहे. मशरूम तंदूर, इकडे पनीर लबाबदार, नान, इकडे राईस आणि इकडे मस्तपैकी छास आणि इकडे प्रेरणा विथ रील्स. आजकाल प्रेरणा काय स्टार्ट केलं? मिनी व्लॉग स्टार्ट केलात प्रेरणाने इन्स्टावरती. तुम्ही प्रेरणाच्या इन्स्टावरती चेक करू शकता. आम्ही जे पण काय आज केलं ना, तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये बघायचं असेल तर प्रेरणाच्या मिनी व्लॉगवरती बघा. सो प्रेरणा कसं होतं जेवण? मस्त, सुपर. पोटला जरा जास्तच भरलाय म्हणून आम्ही डायरेक्ट वरती नाही गेलो. म्हटलं जरा इथेच वॉक करूया. हिशोब पर्याय नाही कारण हे पसणार नाही. ओके. आणि आता आलोय ते स्विमिंग पूलच्या बाजूला. आणि मस्त हवा सुटली आहे बघा. आणि इकडे आपला स्विमिंग पूल आणि सगळे असे इकडे रो हाऊसेस आहेत. लहान वाटतोय मला स्विमिंग पूल. हा लहान आहे, उतरणार मग तू? नाही हा खरंच लहान आहे. म्हणजे लहान इन द सेन्स 4.5 फूट आहे. ओके. सो त्यामुळे कोणी बुडणार नाही याच्यामध्ये, काही टेन्शन नाही. पण 4.5 फूट म्हटलं की आय थिंक 4 की 4.5 फूट आहे, बघायला पाहिजे. 4.5 ना म्हणजे बुडणार नाही एवढी गॅरंटी आता. आणि तो तिकडे लहान मुलांसाठी आहे. सो आरामात तुम्ही इथे या. सो आमचं प्लॅन आहे ॲक्च्युली आता पण केलं असतं स्विमिंग, पण आता नको. जरा थोडी प्रॉपर्टी बघूया, चालत एक्सप्लोर करूया. सो आमची तिकडे रूम आहे 203. सेकंड फ्लोअरवरची आहे ना, ती आमची आहे जी विंडो ओपन आहे बघा. ओके. म्हणजे कर्टन साईडला आहे, विंडो नाही ओपन आहे. आणि आय थिंक दिस इज अ गेम एरिया. भरपूर मोठं गार्डन आहे ॲक्च्युली इकडे. बॅडमिंटन आणलं पाहिजे होतं खेळायला. तर बघा ना मस्त झाडं छानपैकी मेंटेन केलेली आहे. आणि समोरच हा प्रोजेक्ट आहे रो हाऊसेसचा. आणि तिथे बघा एक सुंदर मंदिर पण आहे. तिकडे पण एक स्विमिंग पूल आहे. तिकडे पण क्लब हाऊस आहे. प्रोजेक्ट पण ऑलमोस्ट रेडी आहे. पण आता झाडाच्या खाली मस्तपैकी काय इथेच बसूया, जाऊया. ओके. क्लब हाऊस बघूया. क्लब हाऊसमध्ये आहे माझा फेवरेट गेम टेबल टेनिस. मी एवढा खेळलो आहे ना कॉलेजमध्ये. अभ्यासाचे जेवढे पैसे वसूल केले नसेल तेवढे टेबल टेनिसचे केलेत. त्याच्याकडे स्नूकर पण आहे आणि कॅरम ऑफकोर्स आपला. बघूया आता जरा 2-2 हात करूया प्रेरणाबरोबर टेबल टेनिसमध्ये. लेट्स सी. सो चांगलीच मोठी आणि लेंदी आणि खूप डिस्कशनवाली मीटिंग झाली आहे. आणि खूप चांगली मीटिंग होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला पण त्याच काय शिकता आलं. मेन म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा एखादी मीटिंग करतो त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचं आहे. तर आज आम्हाला दापोली आणि दापोलीच्या आजूबाजूचा एरिया आणि तिकडेची जी काय डेव्हलपमेंट चालली आहे आणि कशा प्रकारची डेव्हलपमेंट चालली आहे. ओके. तर त्याच्याबद्दल पण बरंच काय कळलं. सो नाऊ मीटिंग इज ओव्हर. नाऊ इट्स टाइम टू रिलॅक्स. ओके. तर यासाठी आपण चाललो ते बीचवरती. कारण आपण जिथे थांबलो आहे साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. खूप फेमस असं रिसॉर्ट आहे दापोलीमधलं. ओके. वन ऑफ द 5 बेस्ट रिसॉर्ट. ओके. तर तिथेच थांबलो होतो आपण. आता इथून लाडगर जो बीच आहे ना तो 10 मिनिटावरतीच आहे. तर या पटकन एकदा लाडगर बीचला जाऊया. चला बघा हे आमचं रिसॉर्ट. तुम्ही स्विमिंग पूल तर बघितलात आणि गाडी पण इकडेच पार्क केली आहे. तर या पटापट जाऊया. सनसेट ऑलमोस्ट व्हायला आलेला आहे. आणि बघा आपण पोहोचलो आहोत ते लाडगर बीचला. आणि लाडगर बीचला काय दिसतंय सांगा? एकदम परफेक्ट असा सनसेट आणि एकदम योग्य वेळी पोहोचलो होतो बघा. छान सनसेट होतोय समुद्रावरती. आणि वी हॅव रीच टू लाडगर बीच. वाव. लाडगर बीचचा सनसेट. मस्त वातावरण आहे बघा. मस्तपैकी सूर्यास्त. आणि तिकडे बघा अशा छोट्या छोट्या बोटी खडका आणि असं लांबवर पसरला असा लाडगर बीच. आणि खूप सुंदर असं एक रिसॉर्ट दिसत आहे बघा. सोमेशप्रीत रिसॉर्ट नवरा बायकोंचं नाव दिलं आहे. आणि बघा ना असं मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट आहे बाहेर आणि रूम्स आहेत. तर आपण विचारूया त्यांना किती काय रेट आहेत ते नक्की सांगेन. अशा प्रकारची सेटिंग असेल तर नथिंग लाईक इट. काय म्हणता? आणि अशा प्रकारे सनसेट तुम्हाला इथे बसूनच एन्जॉय करता आला. आणि बऱ्याचशा फॅमिलीज पण आल्यात बघा. नशीब असतं ते असं असतं बघा. म्हणजे ना आमची मीटिंग चालू होती ना तेव्हा एवढं चांगलं डिस्कशन चालू होतं ना तर वेळ कसा जात होता ना ते कळलं पण नाही. पण जेव्हा आमची मीटिंग संपली ती पण योग्य वेळी संपल्या लिटरली. म्हणजे आम्ही आलो आणि हवं का असं सूर्यास्त होतोय मागे. ओके. जरा मीटिंग उशिरा संपली असती तर सूर्यास्त मिस झाला असता. पण गाडी पण मी तशीच पळवली आहे. पण गाडी पण तशी पळवून मस्तपैकी परफेक्ट सूर्यास्ताच्या वेळी पोहोचलेलो आहे. प्रेरणा पण सूर्यास्त भरपूर आवडतो. सो प्रेरणा आणि सूर्यास्त प्रेरणा रील बनवते वाटतं नाही फोटो काढते यार. ऑन लाईक किती एक्झॅक्ट टायमिंगला आलो. म्हणजे असं बघितलं आम्ही 6:37चा सूर्यास्त आणि निघालो. काही हे न करता फटाफट निघालो आणि पोहोचलो. आणि सूर्यास्त मिळाला. मस्त लाईट आहे. सूर्यास्त होताना जे आता आकाशात कलर रंग येणार ना ते अजून जास्त बघण्यासारखे असतात.
सो आज सकाळी होतो मुंबईमध्ये आणि आजची संध्याकाळ आहे ती आपली लाडगर बीचवरती. आणि बघा आता संध्याकाळ झाली आहे आणि नंतर बघा ना हे रिसॉर्ट बघा ना काय मस्तपैकी लेटअप झाला असं. आणि इकडे एक फॅमिली बघा नवरा बायको आणि 2 मुलं मस्तपैकी बसले आहेत. बेस्ट ऑफ लाईफ काय म्हणता. अँड नाऊ इट्स अ मी टाईम. ओके असेच बसलो होतो आम्ही मस्तपैकी. येस ओके थोडे बसलो होत असे आणि जस्ट गप्पा मारतो. संध्याकाळची वेळ आहे की सकाळी मुंबईपासून सुरुवात केली आणि संध्याकाळची लाडघरवरती. आयुष्यात अजून काय पाहिजे काय म्हणता. सो आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ काही करण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. ब्लॉग तर संपला पण जस्ट सनसेटच्या नंतरचा आकाश बघा ना काय मस्त रंगांची उधळण झाली आहे. सनसेट